क्या अपनी माताओं, बहुओं, बेटियों सहित किसी भी मतदाता की सीसीटीवी वीडियो चुनाव आयोग को साझा करनी चाहिए क्या? हे भिकारचोट ज्ञानचंद या बेअक्कलने कालच्या पत्रकार परिषदेमध्ये जेवढ्या काही गोष्टी सांगितल्या त्या सगळ्या काही चुकीच्या आणि लोकांना भावनिक करणाऱ्या होतात. या भिकारचोटाला बी माहिती आहे भारतातील जनता भावनिक केली की सगळं विसरून जाते. पर मला सांगा, आपण मतदान करायला गेलो, ते मतदान करत असताना सीसीटीव्ही मध्ये रेकॉर्ड झालं. आपण काय तिथं डान्स करायला गेलोय, पिकनिक करायला गेलोय की अजून कोणत्या गोष्टी करायला गेलोय, तेव्हा ते सार्वजनिक नाही करू शकत किंवा पुरावे म्हणून देऊ शकत नाही. म्हणजे हा किती मूर्खपणाचा कळस आहे, हा किती भिकारचोट आहे याच्या डोक्यातून कळतंय. ह्याचं नावच फक्त ज्ञानेश आहे, पण हा निस्ता ज्ञानचंद आहे. म्हणजे एक शिवीसारखं आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इलेक्शन कमिशन मागचे 15-20 दिवस झालं पूर्णतः वादाच्या भोवऱ्यात सापडलंय. इलेक्शन कमिशन रोजच्या रोज भारतातील जनतेचा विश्वास संपून टाकायला लागलंय. आणि यांचं उत्तर कालच्या पूर्ण पत्रकार परिषदेमध्ये एकही उत्तर प्रॉपर आणि जनतेला बरोबर वाटेल असं नव्हतं. बरं मला सांगा, सीसीटीव्ही फुटेज दिलं मतदान करतानाचं किंवा ते पुरावा म्हणून दिलं किंवा तुमच्यावर एलिगेशन आले, तुमच्यावरती आरोप लागले, त्या आरोपांचं खंडन करण्यासाठी जर तुम्ही गोष्टी करू शकत नाहीत, म्हणजे तुम्ही नक्कीच दालमध्ये काळं काहीतरी केलंय, तुम्ही पूर्ण डाळीमध्ये काळं काहीतरी पसरवलंय आणि तुम्ही वरतून म्हणताय, वरतून लोकांना भावनिक करताय की कसं द्यायचं सीसीटीव्ही फुटेज. अरे भिकार चोटा, आम्ही मतदान करायला गेलतो रे, आम्ही तिथं मतदान करायला गेलतो, ते रेकॉर्ड केलं आणि तुझ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं, ते जनतेला दिलं म्हणून काही फरक पडत नाही, त्यात चुकीचं काहीच नाहीये. म्हणजे एक गोष्ट लक्षात घ्या, या भारतामध्ये फक्त भावनिकतेचं राजकारण चालतं आणि इलेक्शन कमिशन ही स्वायत्त संस्था आहे. सुप्रीम कोर्टाने काल आदेश दिला 14च्या सुनावणीमध्ये की 65 लाख लोकांची जी तुम्ही मतदान कट केलेत त्यांची यादी सबमिट करा. अहो, सुप्रीम कोर्टामध्ये या मतदार निवडणूक आयोगाने मतदार ज्या लोकांना जिवंत असताना मारून टाकलंय ते लोक सुप्रीम कोर्टापुढे जिवंत होऊन उभा राहिली. म्हणजे किती मोठा काळा बाजार आहे. आणि हे उत्तर देत असताना मूर्खासारखी आणि न पटणारी उत्तर देत आहे. इलेक्शन कमिशनने अजून पण सुधारलं पाहिजे. या भारतामध्ये ज्या स्वायत्त संस्था आहे त्यांनी स्वायत्तेनेच काम केलं पाहिजे. पण हे इलेक्शन कमिशन नक्कीच सरकारसाठी काम करतंय आणि 100% यांच्या प्रक्रियेमध्ये मागच्या झालेल्या